नमस्कार मित्रांनो, मी जयेश शंकर जाधव. आजचा टॉपिक आहे आपले की लोकसभेची किंवा प्रधानमंत्रीच्या निवडणुकी कसं होतात. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, म्हणजे कोणीही व्यक्ती प्रधानमंत्री बनू शकतो. तर प्रधानमंत्री बनायच्या निवडणुका जे होतात त्याला आपण बोलतो की लोकसभेची निवडणुका, तर इंग्रजीमध्ये त्याला बोलतो आपण पार्लिमेंटरी इलेक्शन. आपल्या देशामध्ये आपण बोलू शकतो की लोकशाही तिचा प्रकार आहे संसदीय लोकशाही किंवा पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नन्स. म्हणजे आपल्या देशामध्ये जो राष्ट्रप्रमुख आहे तो आहे प्रधानमंत्री. नॉमिनल हेड ऑफ स्टेट राष्ट्रपती असतो. पण खरी पॉवर जी असते ज्याच्याकडे, ज्या व्यक्तीकडे असते त्या पदाचं नाव आहे प्रधानमंत्री. जसे आपल्याला माहिती आहे आपले सध्याचे प्रधानमंत्री आहे माननीय नरेंद्र मोदीजी. तर आपण बघू शकतो यांच्या निवडणुका कसं होते. प्रधानमंत्री निवडणूक होते लोकसभेची निवडणुका जी की 2024 मध्ये आपण बघू शकतो की झालत्या. आणि ज्याही पक्षाकडे लोकसभामध्ये बहुमत आहे, लोकसभेमध्ये 543 जागा आहे. ज्याही पक्षाकडे 50 प्लस हे बहुमत आहे लोकसभामध्ये, त्याही पक्षाचा नेता प्रधानमंत्री बनतो. धन्यवाद.